नमस्कार, मी मला राहुल तुम्ही आता बोलतोय. मध्ये तुमचं स्वागत आहे. पानिपत सह अनेक वाचक प्रिय अशा पुस्तकाचे लेखक श्री विश्वास पाटील सर आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं स्वागत आहे एनडीटीव्ही मध्ये. धन्यवाद. थँक्यू सर. आणि सरांनी संभाजी महाराजावरती आणि सरांचं एक वैशिष्ट्य आहे ते सांगायलाच हवं. ते जेव्हा कादंबरी लिहितात, ज्याला आपण फिक्शन म्हणतो, ते फिक्शन लिहित असताना प्रत्येक कादंबरी लिहिण्यामागे ते सखोल असं संशोधन करतात. आणि म्हणून ते स्वतःला इतिहासकार मानतात की नाही मला माहित नाही, परंतु बऱ्याच अर्थाने त्यांचं लिखाण हे मला इतिहासाच्या अर्थाने केलेलं संशोधन वाटतं. आणि मग फिक्शन पण असतं. पण संभाजी महाराजांच्या आयुष्यावरती, म्हणजे संभाजी महाराजांचं बालपण, त्यांचं शिक्षण, त्यांचं आणि वडिलांचं नातं, आणि मग औरंगजेबाबरोबर झालेला त्यांचा संघर्ष, ह्या त्यांच्या पुस्तकामध्ये जो आलेला आहे तो ऐतिहासिक दस्ताच्या आधारावरती आलेला असल्यामुळं आता छावाच्या निमित्ताने पाटील सर जे वेगवेगळे प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्या हा प्रश्नांकडे आपण चर्चा करणार आहोत. आणि ह्या मुलाखतीचे 3-4 आपण टप्पे करूया. पण जरा आपण ज्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतो तशा पद्धतीने उलट्या दिशेने आपण त्याची सुरुवात करूया. त्यामुळे पहिला प्रश्न असा की छत्रपती संभाजी महाराजांचा एवढा छळ करून त्यांची अशा पद्धतीनं क्रूर हत्या करावी असं औरंगजेबाला का वाटलं? मला असं प्रामाणिकपणे वाटतं की एक क्रूरता हा एक त्याच्या औरंगजेबाच्या व्यक्तिमत्वाचा एक आवडता भाग होता. हम्म. कारण असं क्रौर्य त्यांनी फक्त संभाजीराजांच्या बाबतीत दाखवलं नाही, तर हम्म. त्याचा मोठा भाऊ जो दारा शिकोह होता, हम्म. याचं मुंडकं हातामध्ये घेऊन काही तास तो बघत बसलेला होता आणि ते त्याचंच मुंडकं आहे का, त्या हम्म. मुंडक्याशी खेळत होता. आपले तिन्ही भाऊ त्यांनी ठार मारले. एवढंच नव्हे तर अनेक पुतणे, म्हणजे त्यापैकी कोणी पुढे दिल्लीच्या गादीची आस धरू नये म्हणून अनेक जणांना मारले. अशा नातेवाईकांची जवळच्या संख्या 38 आहे. आणि त्यामुळं त्याच्या दृष्टिकोनातून हे क्रौर्य काहीच नव्हतं. पण तो तो सत्ता मुळातच संघर्ष आहे. क्रूर होता. तो जो आहे तो सत्ता संघर्ष आहे. आणि मुघलांची जी परंपरा राहिलेली आहे त्या परंपरेप्रमाणे त्यांनी केली काही मुघलांची. पण इथे मात्र तसं नाहीये ना. इथे म्हणजे आता प्रश्न उपस्थित झालाय तो म्हणजे धर्मासंदर्भातला. इस्लाम संभाजी महाराजांनी कबूल करावा ह्या दृष्टीनं त्याचा प्रयत्न होता का? इतर दोन गोष्टी ज्या सांगितल्या जातात, एक म्हणजे किल्ले मला द्यावेत, आणि दुसरं हम्म. म्हणजे मुघलांचे जे फितूर असलेले कोण सरदार असतील त्याची माहिती द्यावी. एवढ्याच मर्यादित त्या गोष्टी महाराजांनी न दिल्यामुळं तेवढं क्रौर्य संभाजी महाराजांच्या विरोधात त्यांनी दाखवलं. त्यांनी 2-3 ऑफर दिलेल्या होत्या. इस्लाम हा काही त्याच्या दृष्टीनं फारसा महत्वाचा मुद्दा नव्हता. त्याला किल्ल्यांच्या किल्ल्या पाहिजे होत्या. हम्म. काही करून, किंवा तुम्ही जर पाहिलं तर शिवाजी महाराज ज्या वेळेला आग्र्याला गेले ते त्यावेळेच्या पत्रात सुद्धा औरंगजेबाचा जास्त आग्रह किल्ल्यांचा ताबा माझ्याकडे द्या असा होता. आणि त्यामुळे इथं आल्यावर तो सर्व किल्लेदारांकडून किल्ले आपल्या ताब्यात घेण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा प्रयत्न होता. आणि त्यामुळं त्याची अशी अपेक्षा होती की एकदा संभाजी महाराजांना पकडल्यानंतर महाराष्ट्राची किंवा रायगडची महाराणी येसूबाई हम्म. आपल्या पतीसाठी येईल आणि आपल्या पायावर गडबडा लोळेल आणि सगळं राज्य आपल्या हातात देईल, असं त्याची अपेक्षा होती. हम्म. पण येसूबाईंनी मोठा म्हणजे एक शहाणपणाचा निर्णय घेतला आणि हम्म. कोणी मराठ्यांचे सरदार पुढे गेले नाहीत किंवा किल्लेदार पुढे गेले नाहीत आणि आपल्या हाती काहीच लागत नाही, हे पाहिल्यावर मात्र त्यानं तो निर्णय घेतला असावा. मग त्याच्यामध्ये धर्म बदल करणं हा भाग नाहीये तुमच्या मते? फारसा महत्वाचा नाही, उलट त्याची अशी ऑफर होती. आता याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा विसरून जातोय आपल्याला या सिनेमाच्या दृष्टिकोनातून, की टीव्ही वाले आणि आता सिनेमावाल्यांनी सुद्धा संभाजी राजांची दुसरी पत्नी ज्या माता दुर्गादेवी होत्या यांना टोटली चॉप आउट करून टाकलेलं आहे. म्हणजे असं हम्म. एखाद्याला चॉप आउट करता येणार नाही. त्याचे धडधडीत पुरावे आहेत की सर, आपण मोगलांची. आपण त्या मुद्द्याकडे, म्हणजे संभाजी महाराजांच्या आयुष्यात ज्यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली त्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलू. परंतु आधी ह्या प्रश्नाचा आपण एकदा तुमच्या वतीनं निकाल लावून टाकू की संभाजी महाराजांनी धर्म बदलावा हा खरोखरच औरंगजेबाचा आग्रह होता का? तुमच्या कादंबरीमध्ये आणि ऐतिहासिक दस्तामध्ये काय दिसतं? मला तसा काही दिसत नाहीये. आणि मी या दुसऱ्या पत्नीचं उदाहरण देण्याचं कारणच हे आहे की त्यांनी अशी ऑफर केलेली होती की उत्तरेमध्ये
इलाहाबाद किंवा आणखी कुठल्या गावामध्ये मोठी तुला जहागिरी देतो आणि हा मुलूक तू सोडून जा. या दोन्ही गोष्टीला त्यांची तयारी नव्हती. हम्म. म्हणजे किल्ल्याच्या किल्ल्या दे, माझ्या हातात मराठ्यांचं राज्य दे आणि तू इथं राहायला नाही पाहिजेस. कारण त्यांनी इथं राहणं ही त्यांची ताकद होती हे त्यांना माहिती होतं. सर, याचा अर्थ असा की संभाजी महाराज हे धर्मरक्षक यापेक्षा स्वराज्य रक्षक अधिक होते, कारण त्यांना माहिती होतं की जर औरंगजेबानं आपल्याला दुसरी जी जहागिरी दिलेली आहे, जी सांगितलंय की तुम्ही जहागिरी घ्या, ती जहागिरी घेणं म्हणजे स्वराज्याचा घात करणं, स्वराज्यापासून दूर जाणं असं होतं त्याचा अर्थ. हो हो. म्हणजे ते तर धर्मरक्षक स्वराज्य रक्षण धर्म आणि बोला बोला. स्वराज्य रक्षण आणि आपल्या थोर पित्याचा वारसा, त्यांचे किल्ले, त्यांची दौलत आणि त्यांचं व्यक्तिमत्वच एका अर्थानं ते शहाणपणानं राज्य पुढे नेणं हे त्यांचं स्वप्न होतं. मी पुन्हा विचारतो की संभाजी महाराजांची आत्ता महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं प्रतिमा तयार झालेली आहे ते म्हणजे ते धर्मरक्षक आहेत. कारण मी वडूजला गेलो, तुळापूरला गेलो तर प्रत्येक ठिकाणी ते धर्मरक्षक आहेत. अशा पद्धतीची त्यांची मांडणी आहे, तुमच्यामध्ये ती चुकीची मांडणी आहे. ते स्वराज्य रक्षक हे आग्रहानं म्हणावंच लागेल. स्वराज्य, इथली माती, इथली आपली संस्कृती आणि आपली राजसत्ता ही टिकली पाहिजे, वडिलांचा वारसा टिकला पाहिजे, यासाठी ते आग्रही होते. नाही. माझ्यामध्ये सर मध्ययुगीन कालखंडातले जेवढे राज्यकर्ते होते, मुघल असतील किंवा दक्षिणेतले असतील किंवा उत्तर भारतातले इतर असतील, त्यांनी धर्म हा आपल्या राज्यकारभारासाठी वापरला. आणि मी औरंगजेबाचं सुद्धा विश्लेषण करत असताना तो धर्म अभिमानी होता असं मी म्हणतो, पण काही लोक म्हणतात तो धर्मांध होता. हे बरोबर आहे? नाही, तो धर्म हा त्याच्या दृष्टिकोनातून, औरंगजेबाच्या दृष्टिकोनातून सुद्धा सेकंडरी होता आणि राजकीय सत्ता हेच त्याचं पहिलं ब्रीद होतं. पहिली राजकीय सत्ता त्याला महत्वाची होती. पण मग आत्ता औरंगजेबाची धर्मांध आणि संभाजी महाराजांची धर्मवीर अशा पद्धतीनं जी मांडणी केली जाते आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहता? मला वाटतंय औरंगजेबाने जो याचा अनेक मंदिरं पाडायचा जो डिसिजन घेतला, निर्णय घेतला, तसं काही संभाजीराजांनी कुठल्या धार्मिक स्थळांना हात लावलेला नव्हता आणि अनेक धार्मिक स्थळं औरंगजेबाने पाडली. एवढंच नव्हे, त्या ठिकाणी त्यांनी मस्जिदी बांधल्या. तर हे म्हणून तो बदनाम झाला धर्माच्या नावानं. संभाजीराजांच्या काळामध्ये तसं काही करायचं काही कारण नव्हतं. आणि हे जे धार्मिक वेड आहे औरंगजेबाचं, याची सुरुवात ही औरंगाबाद पासूनच झालेली आहे. तो ज्यावेळेला दक्षिणेचा सुभेदार होता आणि औरंगाबाद जवळ सातारा नावाचं एक छोटं गाव आहे, हो. त्या गावामध्ये तो तिथं त्यावेळेला जंगल होता आणि तो शिकारीला जायचा आणि शिकारीला जाताना हरणावर त्यांनी नेम वगैरे धरला असताना अचानक घंट्यांचा वगैरे आवाज ऐकू यायचा. नंतर त्याच्या लक्षात आलं की बाजूच्या टेकडीवर खंडोबाचं मंदिर आहे आणि तिथं मुरळ्या नाचतात. म्हणून तो रागानं तिथं गेला आणि जीवनातली पहिलं मंदिर त्यांनी तोडलं असेल तर ते सातारचं, म्हणजे सातारा हे खेड्यातलं, औरंगाबाद जवळचं. आणि हे सर जदुनाथ सरकारने सिद्ध केलेलं आहे आणि त्यांनी लिहिलेलं सुद्धा आहे याबाबत. नाही. आणि आता तिथे खंडोबाच्या नावाने मोठी यात्राही त्या साताऱ्यामध्ये भरते. दरवर्षी मोठी यात्रा असते ती. हो का? हो. आता मला खंडोबा सांगा की मंदिर औरंगजेबाने तोडलंय. आणि औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या आयुष्यातले ते जे 40 दिवस आहेत, ज्या पद्धतीनं त्यांचा छळ केला आणि शेवटी हत्या केली, ह्या मागं औरंगजेबाची रणनीती काय असावी, जे तुमच्या पुस्तकात तुम्ही लिहिलेली आहे आणि ऐतिहासिक दस्तातनं दिसली? मला असं वाटतं की आपल्या सख्या भावाला एकदा सापडल्यावर त्यांनी एवढं लगोलग ठार केलेलं होतं किंवा तिन्ही भावांना ज्या पद्धतीनं वेगानं तो कुणाला म्हणजे असा जिवंत ठेवत नव्हता, दुश्मनाला कंठस्नान घातलं पाहिजे असं त्याची एक भूमिका असायची. पण त्याची अशी वेडी आशा होती की मराठी येतील आणि संभाजी राजांच्या प्राणाच्या बदल्यामध्ये किल्ले देतील, दौलत देतील, काहीतरी कॉम्प्रोमाइज करतील, तडजोड करतील, या गोष्टीची तो वाट पाहत होता. त्यासाठीच ते केलं असावं असं मला वाटतं. दुसरं काही कारण नाहीये.
मग आता तुम्ही तुमच्या कादंबरीमध्ये लिहिलेला प्रसंग जो आहे, संगमेश्वर ते बहादूरगड ते वडू बुद्रुक तुळापूर, तो जरा आमच्या प्रेक्षकांना विस्तृत सांगितला तर मग मला छावाचा रिलेव्हन्स किती आहे आणि छावामध्ये फिक्शन किती आहे आणि तुम्ही ऐतिहासिक दस्त लिहिल्यानंतर तुम्ही किती लिबर्टी घेतली कादंबरी लिहिताना ते लक्षात येईल. मूळ महत्वाचा मुद्दा म्हणजे की संगमेश्वरला संभाजीराजे गेले होते कशासाठी आणि ते कधी गेले होते. 3 फेब्रुवारीला त्यांना कैद करण्यात आलं, परंतु ते नोव्हेंबर डिसेंबर मध्येच गेले होते, कारण शिर्क्यांनी जे बंड केलेलं होतं त्या शिर्क्यांच्या विरोधात कवी कलश गेले होते आणि कवी कलशला शिर्के आटोपणार हे कळल्यावर जयदेव शकावलीमध्ये सांगितल्याप्रमाणे संभाजी महाराज रायगडावरनं गेले आणि त्यांनी मिळून शिर्क्यांच्या दौलतीवर हल्ला केला, तिथली नासधूस केली, पागा तोडल्या. नंतर ते खेळण्यावर गेले, म्हणजे आजच्या विशाळगडावर गेले. ते एवढे दक्ष होते की काळामध्ये विशाळगडचा एक तुटलेला होता, तो 3-4 दिवसामध्ये त्यांनी बांधून काढला. आणि ते ज्या वेळेला संगमेश्वरला होते त्यावेळेला त्यांच्याबरोबर कोण होते, त्यांचे धर्मगुरू रंगनाथ स्वामी होते, घोरपडे हे त्यांचे मुख्य सरदार होते, म्हणजे सेनापती होते, त्यांच्या सौभागी होती येसुबाई महाराणी साहेब होत्या. म्हणजे काहीतरी त्या ठिकाणी एखादी पूजा किंवा एखाद्या बैठकीचा वाटाघाटीचा प्रसंग असावा. आणि शेवटच्या दिवशी ते कशासाठी थांबले होते तर यादवकालीन कागदपत्रामध्ये स्पष्ट पुरावा आहे की आरजोजी आणि गिरजोजी यादव हे दोघे जे यादव बंधू आहेत, ज्यांनी शिवरायांच्या काळामध्ये सुद्धा अनेक किल्ले बांधलेले होते, त्यांच्यातला आपसातला वाद होता, तो मिटला नव्हता आणि त्यांनी महाराजांची पाठ धरलेली होती आणि ते इथं खूपच त्याने आग्रह धरला. मग मी लेखकाच्या दृष्टिकोनातून त्याचा असा वापर केलेला आहे, कल्पनेचा आणि वास्तवाचा, की ते आपल्या पत्नीला म्हणतात की तुम्ही रात्री रायगडची वाट चालायला सुरुवात करा ससैन्य, मला इथं थांबू द्या, कारण दारामध्ये न्यायासाठी याचक आला आणि त्या याचकाच्या पदरी जर मी न्याय दिला नाही तर मला राजा कोण म्हणेल, मी राजा आहे आणि त्यामुळे मला न्याय दिला पाहिजे. आणि त्या न्यायदानासाठी ते सकाळी उगवत्या सूर्याच्या किरणामध्ये बसलेले होते. नेमका त्याच वेळेला मुकर्रम खानाचा हमला आला आणि तिथून मग ते मळे घाटानं किंवा तिवरा घाट म्हणतात, तो त्या घाटानं कराडला आलेले आहेत. त्या घाटाने मी स्वतः चालत गेलेलो आहे जवळजवळ 20 तास मध्ये. आणि तोच असा जवळचा मार्ग आहे की लवकरात लवकर, म्हणजे मोगलांचं ठाणं कराडला होतं, औरंगजेबाची सत्ता कराडपर्यंत होती, मोगलांचं ठाणं तिथं होतं, तर मराठ्यांच्या कचाट्यातून कुठेतरी राजांना बाहेर काढण्यासाठी तिथं पळवण्यात आलं. हा इतिहास आहे. आणि तिथून मग त्यांना शामगावची खिंड, शामगावच्या खिंडीनंतर मसवड नंतर खाली अकलूजला नेण्यात आलं आणि अकलूज वरून 15 तारखेला फेब्रुवारीला त्यांना बहादूरगडला नेण्यात आलं. आणि बहादूरगडला ती अत्यंत घिनवणी म्हणजे लज्जास्पद अशी मिरवणूक काढण्यात आली. त्यांच्या अंगावर विदूषकाचा चोळणा घालण्यात आला, उंटणीवर त्यांना उलट बसवण्यात आलं, त्यांच्या अंगावर शेण मारलं जात होतं, चिखल मारला जात होता. अतिशय वाईट पद्धतीची अशी ती धिंड काढलेली होती आणि त्याच रात्री त्यांचे डोळे काढण्यात आले. पुढे मग 11 मार्चला ते तुळापूरला कवी कलश आणि संभाजीराजांना ठार मारण्यात आलं. तुम्ही आता नागोजी म्हणजे शिर्क्यांचा उल्लेख केलाय म्हणून शिर्के बंधूंच्या गद्दारीमुळं संभाजी महाराज पकडले गेले हे बरोबर आहे का? नाही, तो सिर्कमस्टन्सियल त्याच्यामध्ये ते बऱ्यापैकी जबाबदार असावेत असं वाटतं, कारण त्यांना पकडलं गेलं ते शिरकाणातच. त्या प्रांताला त्या काळात प्रभावली म्हटलं जायचं आणि त्या प्रभावलीमध्येच त्यांना पकडलं गेलं. आणि मुख्य संशय येण्याचं कारण असं की शिर्के असतील किंवा आणखी कोणी जवळचं असेल, कारण मुकर्रब खान हा मोगलांचा काही सरदार नव्हता, तो भागानगरचा म्हणजे हैदराबादचा होता आणि मोगलांच्या सेवेत येऊन त्याला फक्त महिना झालेला होता. कोल्हापूर जवळ येऊन 10-12 दिवस झाले होते. पण ज्या वेगानं कोल्हापूर ते मलकापूर 45 किलोमीटरचं अंतर आहे, तो झप 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 आला. तो आंबा घाटातून येऊ शकत नाहीत, कारण इतिहासात पुरावे असे आहेत की आंबा घाटामध्ये कवी कलशची 10,000ची घोडी होती.
म्हणजे मलकापूर आणि पेरीड नावाची जी गावं आहेत त्या ठिकाणी या कवी कलशच्या पागा होत्या आणि त्यामुळे ती घोडी ओलांडून खाली जाणं शक्य नव्हतं. मग माझ्या दृष्टिकोनातून डाव्या बाजूचा जो मार्ग जातो, जो आज राजापूरला जातो, अनुस्कुरा नावाचा घाट, ह्या अनुस्कुरा घाटावरून ते उतरून सह्याद्रीच्या पायथ्यानं वेगानं इकडे आले असले पाहिजेत. म्हणजे 1-1.5 दिवसामध्ये झपाझप ज्या वेगानं ज्या तडाख्यानं तो निघून आला, याचा अर्थ आपल्यातले कोणीतरी वाठाडे त्यांना मार्ग दाखवत होते, मशाल दाखवत होते आणि म्हणूनच हा आपला वैरी खुशालपणे वेळेवर त्या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे. नाही, चेट्टीस बकरीमध्ये जे लिहिलेलं आहे या संदर्भामध्ये, चेट्टीस बकरीमध्ये जे लिहिलेलं आहे त्या संदर्भामध्ये आत्ताची मंडळी असं म्हणतात की त्याला पुरावा गृहीत धरायचा नाही, कारण आधीचा ज्यांनी ती बखर लिहिलेली आहे त्यांच्या कुटुंबाचा इतिहास. तर आता शिर्केंच्या ह्या विश्वासघाताबद्दल तुम्ही जे ऐतिहासिक दस्त पाहिले ते कोणते, आणि तुम्ही तुमच्या कादंबरीमध्ये शिर्क्यांच्या विश्वासघाताबद्दल काय लिहिलंय? नाही, शिर्के त्याला जबाबदार आहेत असं कादंबरीमध्ये मी गणोजींचं लिहिलेलं आहे आणि लिहायला काही हरकत नाही, कारण सिरकमटेन्शियल इव्हिडन्स मिळतो. पण मी बकरीचं नावच घेत नाही. मी बकरीचं नाव न घेता जेदे शकावली जी आहे तो शिवसाहित्यावरचा प्रथमदर्शनी पुरावा मानला जातो. त्या जेदे शकावलीमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की कवी कलशाच्या मदतीला आपले संभाजीराजे गेले आणि समागमे त्यांनी शिर्क्यांना पलवून लावले आणि ते खेळणीयावर गेले. खेळणा म्हणजेच आजचा विशाळगड, तिथे गेले म्हणजे आणि शिर्क्यांशी युद्ध केले. युद्ध हा शब्द आहे. शिर्क्यांशी युद्ध केले. पुढं ताराबाई कालीन जी कागदपत्र आहेत जे आमच्या डॉक्टर आप्पासाहेब पवारांनी प्रसिद्ध केली, त्याच्यामध्ये काही लोकांची, जमीनदारांची नावं आहेत. त्या जमीनदार हे शिर्क्यांच्या मदतीला गेले म्हणून कवी कलश आणि संभाजी महाराजांनी त्यांना पकडून त्यांना मार दिला किंवा त्यांना शिक्षा दिल्या. त्यानंतर त्यांची वतनं, ज्याला आपण मोकासा हा शब्द वापरलेला आहे, हा मोकाशे कसे काढून घेतले, अशी असल ती 4 ते 5 पत्र आहेत. आणि हे सगळं तपासलेलं आहे डॉक्टर कमल गोखले यांनी, हे तपासलेलं आहे वाशी बेंद्रे यांनी, याचा बारकाईनं अभ्यास केलेला आहे जदुनाथ सरकारने. आणि 1924ला शिवचरित्र प्रदीप प्रकाशित केलं इतिहास संशोधक मंडळानं. आणि शिर्के ह्या जी आपली ही जेदे शकावली आहे, जेद्याच्या वंशजांनी जेद्यांच्या लोकमान्य टिळकांना ते सगळे कागदपत्र दिली आणि लोकमान्य टिळकांनी त्याला छोटी प्रस्तावना लिहून ते भारत इतिहास संशोधक मंडळाकडून प्रकाशित केलेलं आहे. म्हणजे शिवरायांच्या बाबतीतल्या इतर सगळ्या तारखा आणि माहिती याचा अस्सल पुरावा म्हणून जेदे शकावली वापरली जाते. तर या ठिकाणी ते आपल्याला नाकारण्याचं काही कारण नाहीये. याच्यामध्ये फर्स्ट हँड पुरावा आहे. ठीक आहे सर, परिस्थितीजन्य पुरावा किंवा परिस्थितीजन्य त्यावेळीची स्थिती मी लक्षात घेतो आहे, कारण 7-8 लाख औरंगजेब सैन्य घेऊन आलेलं आहे आणि अशा औरंगजेबाच्या सैन्यानं जेव्हा छत्रपती संभाजी महाराजाला पकडलं तेव्हा एक परिस्थितीचं मी आकलन असं करतो की आपलं स्वराज्य विखुरलेलं आहे, शिवाजी महाराज आज नाही आहेत, संभाजी महाराजांना पकडलेलं आहे. तरी हा प्रश्न उभा राहतो की त्यावेळेसच्या स्वराज्यातल्या सरदारांनी संभाजी महाराजांना सोडवण्याचे प्रयत्न का केले नाही, आणि केले असतील तर ते किती मर्यादित होते? त्या दृष्टीने 2 मुद्द्यांचा विचार व्हायला हवा. संभाजी महाराजांचं दुर्दैव असं की हा प्रसंग घडायच्या आधी 2 वर्ष वाईजवळ हंबीरराव मोहिते हे युद्धामध्ये कामी आले. हंबीर मामा हा एवढा खंबीर मामा होता की या प्रसंगी हंबीरराव जर राजांच्या सोबत असते तर असा प्रसंग घडला नसता असं मला वाटतं. आणि बारकाईनं त्या काळातल्या टोपोग्राफीचा आणि भूगोलाचा जर तुम्ही अभ्यास केला तर 86 आणि 87 साली विजापूरला प्लेगची मोठी साथ आलेली होती आणि महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडलेला होता. त्या दुष्काळामध्ये अनेकांच्या घोड्यांच्या पागा ह्या दुष्काळामुळे उद्ध्वस्त झाल्या होत्या. तर ते एक आर्थिक कारण आहे असं मला वाटतं. पण हे दुर्दैवानं आपल्याला मान्य करावं लागेल की संभाजी राजा म्हणजे शिवाजी महाराजांचा काळ होऊन फक्त 9 वर्ष लोटलेली आहेत आणि अशा वेळेला 35-36 दिवस असं त्यांना मिरवणूक काढली जाते किंवा त्यांचा अपमान करून त्यांना ओढत नेलं जातं.
आणि महाराष्ट्रातल्या कोणीच लोकांनी प्रयत्न करू नयेत, याचं फार वाईट वाटतं. छत्रपती आणि संभाजी झालेला महाराज नाही प्रयत्न. छत्रपती संभाजी महाराज ही आज महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यांच्या त्यागातनं आपल्याला ज्वाज्वल्य तो जो काही त्याग आहे त्यातनं आपल्याला प्रेरणा मिळते. आणि एखादा व्यक्ती स्वराज्याप्रती किती आपण ज्याला म्हणतो की समर्पित आहे, त्या व्यक्तीनं दिलेलं जे बलिदान आहे ते आज आपल्याला प्रेरणादायी आहे. तरी सुद्धा संभाजी महाराजांच्या संदर्भामध्ये संजय सोनवणेंनी महाराष्ट्र टाइम्समध्ये 4-5 वर्षापूर्वी एक लेख लिहिला होता. आणि त्या लेखामध्ये दरबारातलं राजकारण, कुटुंबातलं राजकारण आणि स्वतः संभाजी महाराजांचं काही प्रमाणातलं वागणं, ह्यामुळं संभाजी महाराज कोणालाच नको होते आणि म्हणून ते अडचणीत आले, हे बरोबर आहे का? मला असं नाही वाटत. वागणं म्हणजे काय, मी तुम्हाला आता सांगितलं त्याप्रमाणे या कठीण काळामध्ये शिर्क्यांशी युद्ध झाल्यानंतर खेळणा किल्ल्यावरचा एक बुरुज पडतो आणि काही हजार सैनिक आणि गावकरी घेऊन 4 दिवसामध्ये ते पुन्हा बुरुज बांधून काढतात. याचा अर्थ काय, राजा दक्ष होता. आणि त्याच्या आधी ते पन्हाळ्याला गेले होते असे पुरावे आहेत. पन्हाळ्यावरून सरळ थेट रस्त्यानं कराड मार्गे किंवा पूर्वीचा जो शिवशाहीतला मार्ग होता, पन्हाळा ते अजिंक्य तारा म्हणजे 32 शिराळ्याच्या किल्ल्यावरून तो मार्ग जायचा. त्या मार्गाने महाराज सरळ रायगडावर येऊ शकले असते. पण दगाफटका कदाचित होण्याची शक्यता आहे, याचा त्यांनी अंदाज बांधल्यामुळेच ते कोकणातून इकडून येत असावेत असं मला वाटतं. पण त्या प्रभावली प्रांतामध्ये, त्या शिरकाणामध्ये कोणी दुश्मन एवढ्या वेगाने येईल याचा त्यांना अजिबात अंदाज नसावा. आणि हा केवळ अपघाताचा प्रकार आहे, बऱ्यापैकी घातापाताचा प्रकार आहे. पण मी तुम्हाला प्रश्न विचारला होता ते दरबारातलं राजकारण आणि कुटुंबात त्यांच्या विरोधात असलेली काही मंडळी, खास करून त्यांच्या सावतराईबद्दल जी चर्चा असते. आता सावतराई खूप आधी मृत्यू पावलेले आहेत आणि कोकणातल्या एका शास्त्र्यांना त्यांनी जे दानपत्र दिलेलं आहे, त्या दानपत्रामध्ये माझी आई सोयराबाई ह्या स्फटिकाहून शुभ्र आहेत आणि मनाच्या मोकळ्या आहेत असं संभाजीराजांनी स्वतः लिहिलेलं आहे. आणि संभाजी राजांचं राजारोहण झाल्यानंतर रायगडावर त्या 1.5-2 वर्ष जिवंत होत्या. मग त्यांना मारलं कुठं, कुठल्या भिंतीमध्ये मारलं, ह्या सगळ्या नाटकीय कल्पना आहेत आणि त्याला फारसा अर्थ नाही. आणि त्यामुळे माझ्या मते विश्वास पाटलांची मुलाखत ही अनेक अर्थाने महत्वाची आहे. कारण जो प्रवाद संभाजी महाराजांच्या बद्दल चुकीचा महाराष्ट्रामध्ये पसरला होता, त्यातल्या काही गोष्टी आपल्या काही मुलाखतीतनं स्पष्ट झाल्यात महाराष्ट्रासमोर. आता विश्वास पाटील जे सांगतायत तेही फार माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे. परंतु मला गेली 8-10 दिवस झालं मी संभाजी महाराजांच्या त्या असीम त्यागाची, तो जो संयम त्यांनी दाखवला त्याचं वार्तांकन करतोय आणि मला राहून राहून हा प्रश्न पडतोय की इतक्या अनन्वित पद्धतीचा छळ औरंगजेबाने केल्यानंतर सुद्धा ते असीम धैर्य, तो संयम हा संभाजी महाराजांकडे आला असेल का कुठून? तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की ही देणगी त्यांच्या वडिलांची आणि आजोबांची आहे. म्हणजे त्यांनी जे ग्रंथ लिहिले, संस्कृत ग्रंथ ते जे आहेत ते 3-4 ग्रंथ, तर शहाजी महाराज हे संस्कृतचे हिंदुस्थानातले त्यावेळेचे मोठे पंडित होते. तर साहित्य आणि शास्त्र, विद्वत्ता ही सगळी त्यांच्या आजोबाकडून आलेली होती. आणि वडिलांच्या सहवासात आणि आजी साहेबांच्या सावलीमध्ये संभाजीराजे शिकलेले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण तुम्ही पहा ना, ज्या वेळेला महाराज आग्र्याला निघाले त्यावेळेला शंभूराजांचं वय 8 वर्ष होतं. ज्या वेळेला ते औरंगजेबाच्या दरबारामध्ये त्यांनी प्रवेश केला त्यावेळेला त्यांचं वय 9 वर्ष होतं. 9व्या वर्ष त्यांचं सुरू झालेलं होतं. आणि आग्र्याच्या आजूबाजूचा कानोसा घेतला तर संभाजीराजे 9 वर्षाचा एक छोटा बालक युवराज ज्या वेळेला दरबारामध्ये ज्या थाटामध्ये यायचा ते सगळे मुस्लिम राजकर्ते किंवा सरदार वगैरे बघत राहायचे. म्हणजे 9व्या वर्षी सुद्धा त्यांनी जे धाडस दाखवलं, म्हणजे मॉडर्न भाषेत बोलायचं झालं तर ही वॉज रिप्रेझेंटिंग द स्टेट ऑफ हिज फादर. आपल्या मोठ्या राज्याचा राजदूत असल्यासारखं ते दरबाराच्या कामामध्ये भाग घेत होते. माझ्या मते या असीम त्यांनी जो काही त्याग केला आणि जे धैर्य दाखवलं ते त्यांच्या लहानपणीच्या शिकवणीमध्ये आहे. आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे कौटुंबिक पार्श्वभूमी त्यांना एवढी मोठी होती
की ते शिवाजी महाराजांना बघतच वाढलेले होते. पण एक चर्चा जी ह्या 40 दिवसाच्या निमित्ताने दुर्दैवाने महाराष्ट्र आता इतक्या जातीपातीमध्ये विभागला गेलेला आहे की आपल्याला प्रत्येक गोष्टी आता मध्ययुगीन कालखंडातल्या सुद्धा जातीच्या परिप्रेक्षामध्ये बघायची आता सवय लागली आहे. एक चर्चा अशी आहे की ज्या वेळेला संभाजी महाराजांचा अन्वित छळ करून ती हत्या झाली, त्यानंतर महाराजांचं शरीर, ते शरीराचे वेगळे तुकडे हे कुणी जमा करायचे ह्याबद्दल पण औरंगजेबानं धमकीबाजा सगळ्यांना सांगून ठेवलं होतं. आणि मग काही महार मंडळींनी ते शरीर संकलित केलं आणि मग शेवटचा विधी केला. हे बरोबर आहे का ऐतिहासिक दस्ताच्या आधारावरती? हे पहा की वडूबुद्रुकचं जे स्मारक आहे त्या स्मारकाला जे 3 ज्याला आपण म्हणूया ना की रखवालदार किंवा व्यवस्थापक नेमलेले होते, त्याच्यामध्ये शाहू महाराजांनी सातारच्या एक महार समाजाचा माणूस निवडलेला होता. त्यामुळं महार, चांभार, कुंभार आणि ही सगळी जी सामान्य स्तरातली माणसं होती ती भोसल्यांच्या देवाऱ्यापासून दूर नव्हती, त्यांना मुक्त प्रवेश होता. आणि ह्या मंडळींना जाणीव होती की आम्ही समजा ब्राह्मण लिखापुडी करत असले, एक वेळ मानू मराठे तलवारबाजी करत असले, तर एक घोडा ज्या वेळेला सांभाळला जातो चांगला उत्तम पद्धतीचा, एखाद्या सरदाराचा एखादा घोडा असेल तर त्या उत्तम घोड्याची निगा राखण्यासाठी एक हशम म्हणजे एक घोड्याचा खरारा करणारा, चंदी चारा का पाहणारा माणूस असावाच लागतो. मग ही माणसं कुठून आलेली होती? पाणी जे आहे ते भिस्ती पुरवायचे, म्हणजे पकालीवरनं रेड्याच्या पाणी आणायचं आणि ते प्रत्येकाला द्यायचं. किंवा इव्हन बंजारा लोक ज्या वेळेला सैन्य निघायचं त्यावेळेला ऐन वेळेला वाटेत काही खायला मिळणार नाही, तर त्या नदीच्या टप्प्यापर्यंत पोचेपर्यंत बंजारा लोक आजूबाजूच्या नदीच्या बाजूचं हिरवं गवत, वाळकं गवत आणायचे, सैन्याला पुरवायचे. म्हणजे हिंदवी स्वराज्य हे सर्व जातीपातीच्या खांद्यावर उभं होतं, हे आपल्याला मान्य करावंच लागेल. म्हणजे ते सगळ्या महाराष्ट्राला मान्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला काय दिलं असेल तर हा सगळा महाराष्ट्र एक संघ आहे आणि त्यात सगळ्या जाती धर्माचे लोक त्यांच्या बरोबर आहेत. धर्माचे हा शब्दही मी आवर्जून वापरला. पण माझा प्रश्न वेगळा होता. माझं म्हणणं असं होतं की महार मंडळींनी संभाजी महाराजांचं शरीराचे अवयव एकत्रित केले आणि मग अंत्यसंस्कार केला, हे खरं आहे का? नाही, त्याचा डायरेक्ट ऐतिहासिक पुरावा काहीच नाहीये. ऐतिहासिक पुरावा असेल तर तो हाच आहे की वडूबुद्रुकच्या त्या स्मारकाची काळजी घेणारे जे 3-4 व्यवस्थापक होते त्याच्यामध्ये अग्रक्रमानं महार समाजाच्या मनुष्याला त्यांचं नाव सुद्धा इतिहासामध्ये आहे. पण मग काही लोककथामध्ये असं सांगितलं जातं की एक जना परटीन नावाची बाई होती, तिला ती आतडी दिसली. पण हे खरं आहे की औरंगजेबानं हुकूम सोडलेला होता की संभाजी राजांचे तुकडे जे नदीत टाकलेले आहेत त्याला कोणी स्पर्श करू नये. मग शिवले मंडळींचा क्लेम आहे की आम्ही शिवलं म्हणून शिवले आहोत. पण कमल गोखलेंना ते मान्य नाही. ते म्हणतात की शिवकाळाच्या आधी सुद्धा शिवले आडनाव होतं. आता एखादा माणूस, एखादा महापुरुष मोठा झाला की सगळेच क्लेम करायला येतात. पण असे डायरेक्ट पुरावे काही नाहीत. पण कथातून, शायरीतून जे मिळतं त्याच्यातून आणि एक लक्षात ठेवा ना की कोणीही महाराष्ट्रातला एखादा ब्राह्मण कारभारी किंवा एखादा मराठा सरदार आडवा आला आणि कटून मेला, शिवबाच्या पुत्राला 8 वर्षानंतर अशी सजा औरंगजेब देतोय म्हणून माझं घर मेलं तर मरू दे म्हणून एक तरी मराठा आला का? एक तरी ब्राह्मण आला का? मग लोककथा जर सांगत असतील की महारा मांगांनी आणि माळ्यांनी किंवा कोळ्यांनी मदत केली तर आम्हाला वाईट वाटायचं कारण काय? हेच मला काही कळत नाही. त्याचं कारण आपल्याकडे असं आहे की ब्राह्मणेतर चळवळ हा जरी इतिहास असला आपल्याकडे, तरी गेल्या 3-1 दशकामध्ये महाराष्ट्र ज्या पद्धतीनं जातीपातीमध्ये विभागला गेलाय आणि आता तर तो ज्या पातळीवरती उभा आहे, तर हा तोच महाराष्ट्र आहे का की ज्या महाराष्ट्रानं देशाला दिशा दाखवली होती, असा प्रश्न पडावा. पण आता तो स्वतंत्र चर्चेचा विषय, आपण त्याला बाजूला ठेवू. पण एक सर, मला तुमच्याकडे हे समजून घ्यायचंय की हे जे असीम धैर्य दाखवत छत्रपती संभाजी महाराजांना जे बलिदान दिलं, त्याचा तात्कालीन इतिहासाच्या परिप्रेक्षामध्ये नंतर पुढे काय परिणाम झाला असं तुम्हाला वाटतं? नाही, त्याचा परिणाम निश्चितच झाला.
नंतर ताराबाईंनी जे तलवार गाजवली कोल्हापूरच्या, किंवा राजारामांनी जे प्रयत्न केले, ही स्फूर्तीच मिळालेली आहे. आणि ही स्फूर्ती तुम्हाला सांगतो, तुम्ही रायगडावर गेला तर मला मानाचा मुजरा करावा असा वाटतो. पहिला तो येसुबाईंना, म्हणजे बाबा या परिस्थितीत सुद्धा माझंच लेकरू, त्याला गादीवर बसवा असं वगैरे त्या म्हटल्या नाहीत. त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. रायगडावर आक्रमण येणार आणि आपल्याला कैद होणार हे त्यांना माहीत असताना सुद्धा ती वीर स्त्री रायगडावर रुतून बसली. आणि आपल्यानंतर कोणीतरी राज्य सांभाळायला पाहिजे म्हणून राजाराम साहेबांना रायगडावरून जायला त्यांनी मदत केली. आता जो आपण रायगडावर त्या रोपवेवरून प्रवेश करतो, त्या पुढच्या बाजूला जो वाघ दरवाजा आहे, या वाघ दरवाजाजवळ राजाराम साहेबांना सोडण्यासाठी, म्हणजे सुरक्षितपणे खाली जाण्यासाठी, ज्या धनगरांच्या मेंढरे, छोटी कोकरं सांभाळण्यासाठी ज्या कामटाच्या डाली असतात मोठ्या मोठ्या अशा, त्या डालीला दोर बांधून राजाराम साहेबांना तिथून खाली उतरवलेलं आहे. आणि त्यांनी सुरक्षितपणे त्यांना तिथे जाऊ दिलेलं आहे. कारण आपल्याला कैद झाल्यानंतर हे राज्य आपलं कोणीतरी सांभाळलं पाहिजे. आता याचा धागा धरून, आणि काही ठिकाणी असे उल्लेख आहेत की संभाजी महाराजांना कैद झाली तरी त्यांचा पत्रव्यवहार किंवा संदेश वाहन हे येसुबाईमध्ये आणि संभाजी राजांमध्ये होतं. आणि त्या पुराव्याचा फायदा घेऊन मी असा प्रसंग लिहिलेला आहे की संभाजी राजे आपल्या धर्मपत्नीला कळवतात की येसू, मी नसताना माझ्या आठवणीनं तू हरणीसारखी किती वेडी होत असशील हे मला माहिती आहे, पण तू आपल्या कुंकवाची पर्वा करू नको. थोरल्या महाराजांनी महाराष्ट्राच्या भाळी हिंदवी स्वराज्य नावाचा जो कुंकुम टिळक लावलेला आहे त्याची काळजी घेणं हे आपलं पहिलं धर्म कर्तव्य आहे. आणि याच विचाराच्या धाग्यातून हे सगळे धीरोदात्तपणे औरंगजेबाला सामोरे गेले आणि त्याच्या कारवायाला सामोरे गेले. आणि पुढं महाराष्ट्रभर औरंगजेबाला ओढ्या ओघळीनं, नदी नाल्यानं फिरायला लावलं. हे बलिदानाची ही तेवती ज्योत आहे असंच आपल्याला मान्य करावं लागेल. वा सर, तुम्ही हे सगळं सांगत असताना मला सुद्धा असा अंगावरती काटा येतोय की स्वतः संभाजी महाराज कैदेत आहेत, त्यांची पत्नीला ते ज्या पद्धतीनं संवाद साधतायत आणि सांगतायत की ही स्वराज्याची ज्योत तू अशीच तेवत ठेव. पण म्हणूनच एक प्रश्न असा उपस्थित होतो की येसुबाई महाराज नंतर दीर्घकाळ औरंगजेबाच्या ताब्यात राहिल्या. खरं तर संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर 10-12 वर्षामध्येच मराठ्यांचं वैभव पुन्हा एकदा आलेलं आहे. मराठी तेवढ्याच आक्रमकपणे आपला स्वराज्याचा गेलेला प्रांत जिंकतायत. तरीही त्यांना दीर्घकाळ कैदेत का राहावं लागलं आणि शेवटी त्यांची कुठल्या युक्तीनं सुटका झाली? नाही, त्याच्यामध्ये हे 1707 औरंगजेब मरण पावला. त्यामुळे औरंगजेब जोपर्यंत होता तोपर्यंत संकटातून सुटका झाली असं काय आपण मोकळा श्वास घेतला असं मान्य करायचं काही कारण नाही. पण नंतर शाहू महाराज इथं आले. ते तसं वयानं बऱ्यापैकी म्हणजे लहानच तरुणच वय होतं. आणि दिल्लीमध्ये हे 11-12 सदस्य अडकून पडलेले आहेत, ज्याच्यामध्ये दुर्गाबाई पण आहेत. आणि बाळाजी विश्वनाथांना त्यांनी पाठवलं. आणि या युक्त्या प्रयुक्त्या म्हणतात त्याच्या अनेक कथा, दंतकथा आहेत. मला त्याच्यामध्ये म्हणजे अजून माझ्या अभ्यासात फारसं काही सखोलतेनं त्याला धडधडीत असा, घसघशीत असा पुरावा मिळालेला नाही. पण बाळाजी विश्वनाथ दिल्लीला गेले आणि ज्या वाटाघाटी केल्या, आणि पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ हे राजपरिवारातल्या स्त्रियांना घेऊन आले, ज्याच्यामध्ये दुर्गाबाई पण होत्या आणि येसुबाई होत्याच होत्या. सर मला कारण मी आता ह्या गेल्या 7-8 दिवसामध्ये संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय, परंतु एक लेखक म्हणून त्यांच्या बालपणापासून ते त्यांच्या बलिदानापर्यंत तुम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्वातले भावलेले प्रसंग जे तुम्ही लिहिलेले आहेत, असे 5-6 प्रसंग जर तुम्ही सलगपणे सांगितले की हा एक प्रसंग लहानपणीचा, हा पिता-पुत्रातला संवाद तो एक प्रसंग, ते प्रत्यक्षात मुघलांना जाऊन मिळाले आणि नंतर परत आले त्यावेळेचा प्रसंग, त्यांचा जो करारीपणा, त्यांचा पराक्रम, त्यांचं राजकौशल्य, अशा ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या लिखाणातनं लिहिता आल्या, असे 5-6 प्रसंग सांगितले तर त्यानंतर आपण थांबूया.
नाही, मला महत्वाचे प्रसंग असे वाटतात की संभाजी महाराजांचं दिल्लेर खानाला जाऊन मिळणं. आता काही लोक उत्साहानं म्हणतात की शिवाजी महाराजांच्या राजकारणाचाच तो भाग होता. तसं बिलकुल नाहीये. कारण ज्या वेळेला दक्षिण दिग्विजयासाठी थोरले महाराज निघाले, त्यावेळेला जवळजवळ 18 वर्षाचा हा युवराज, त्याला त्यांनी बरोबर घेतलं नाही. एवढंच नव्हे तर त्यांनी रायगडावर राहायचं नाही, कोकणामध्ये श्रंगारपूरला आपल्या सासरवाडीला जायचं आणि तिथं थांबायचं. त्यामुळे एखादा कर्तबगार तेजपुंज तरुण भडकून उठणार ना. कारण मी 9 वर्षाचा असताना तुमचा प्रतिनिधी म्हणून औरंगजेबासमोर मी जाऊन उभा राहत होतो, आणि आता मी 18 वर्षाचा झालो असताना माझ्या प्रिय पित्याबरोबर मला जायची परवानगी मिळत नाही आणि रायगडावर राहायचीही परवानगी मिळत नाही. आणि त्यांच्या त्या नाजूक मनस्थितीचा फायदा घेऊन दिल्लेर खानानं काही पत्र पाठवली आणि त्या बेहोशीमध्ये ते दिल्लेर खानाला जाऊन मिळाले. पण बानूरचा किल्ला वगैरे हे जे प्रसंग घडल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हे आपण काहीतरी चूक करतोय, आणि पुत्रा तू परत ये म्हणून महाराजांची जी सगळी पत्र आहेत ही पाहिल्यानंतर ते परत आले. आणि इतिहासात असं सांगितलं जातं की त्यावेळेला दुर्गाबाईंना जवळजवळ 7-8 महिन्याचं गर्भारपण होतं आणि त्यामुळे त्यांना येता येणार नव्हतं वेगानं घोड्यावरून वगैरे, म्हणून राणू अक्का आणि दुर्गाबाई तिकडे राहिल्या. पण जानेवारी 1680 पन्हाळगडावरची या पिता पुत्रामधली जी भेट आहे ती मला खूप महत्वाची वाटते. आणि त्या काळामध्ये त्यांचे जो संवाद झालेला आहे तो संवाद खूप महत्वाचा असणार, आणि महाराजांनी त्यांना दिव्य दृष्टी त्या बैठकीत दिली असणार. ती मी एक 7 पायऱ्याची गोष्ट सांगितलेली आहे की तुम्ही कादंबरीतून वाचा की कुठल्या 7 पायऱ्या हे करायला पाहिजे होतं वगैरे. पण त्यानंतर महत्वाचा प्रसंग म्हणजे 15 मार्चला राजाराम साहेबांचा विवाह होतो, आणि राजाराम साहेबांच्या विवाहाचं साधं निमंत्रण संभाजीराजांना पाठवलं जात नाही. रायगडावरून पन्हाळा किती जवळ होता, आणि हे लग्नाच्या निमंत्रणाची गोष्ट ही दिल्लीमध्ये जाते, आणि औरंगजेबाला कळतं की असा असा लग्नाचा कार्यक्रम आहे, आणि संभाजीराजांना मात्र ते कळत नाही. ती एक मनस्थिती त्यांची आहे. त्यानंतर 3 एप्रिल 1680ला महाराजांचं महानिर्वाण झाल्यानंतर सोयराबाई आणि इतर कारभारी मंडळी महाराज मृत्यू पावल्याची बातमी संभाजीराजांना कळवत नाही. संभाजीराजांना बाहेरून कळतं, आणि मग ते बेहोशीत रायगडावर येतात, आणि आपल्या एवढ्या थोर पित्यांच्या अंत्यसंस्काराला सुद्धा आपल्याला बोलवलं जाऊ नये याचा त्यांना राग होता. आणि त्या रागापोटी त्यांनी काही कारभाऱ्यांना कैद वगैरे केलं, पण त्यातल्या बऱ्याच जणांना सोडूनही दिलं. नंतर त्याच पदावर प्रल्हाद निराजीला पुन्हा न्यायाधीश बनवलं, पण दुर्दैवानं तो पुढे शेवटच्या 15-20 दिवसामध्ये तो औरंगजेबाला जाऊन मिळालेला आहे. हा एक प्रसंग खूप महत्वाचा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संभाजीराजे एक विवेकी राजा होता, म्हणजे त्यांचा दृष्टिकोन ब्रॉड होता. फिरंगी परदेशी व्यापार याबद्दलचा त्यांनी आपल्या वडिलांचा दृष्टिकोन स्वीकारलेला होता. एक छोटा पुरावा आहे पण महत्वाचा आहे की वाहतं पाणी अडवू नका हिंदू धर्मानुसार, आणि दर्या पार करून जाऊ नका असं म्हटलं जातं. पण संभाजी राजांच्या काळामध्ये त्या काळात विशाळगड जवळचे काही शेतकरी आल्यानी सांगितलं की आमची पिकं वाळतायत, जळतायत पाण्याविना, काय करू? महाराज म्हणाले बांध घाला. म्हणजे आधुनिक काळामध्ये राधानगरीचं धरण शाहू महाराजांनी बांधलं, पण मध्ययुगीन काळामध्ये पहिला धरणाचा प्रयोग हा संभाजी राजाने केलेला आहे, हे महत्वाचं आहे. डिचोली आणि कुडाळला त्यांनी आधुनिक तोफाचे कारखाने बांधलेले आहेत. संभाजी राजांचा दाब आणि दबाव हा पोर्तुगीजांच्यावर होता, आणि त्यामुळं एक इन्सिडेंट तर असा आहे की तिथल्या विजरईला म्हणजे पोर्तुगल गव्हर्नरच्या पाठीमागं ते घोडा घेऊन लागलेले होते, आणि प्राण वाचवण्यासाठी तो बोटीमध्ये बसला आणि निघाला, आणि त्या बेहोशीमध्ये महाराजांनी सागरामध्ये घोडा घातला आणि राजे पोहणीला लागले असा इतिहासात उल्लेख आहे. त्यावेळेला त्यांचं रक्षण खंडो बल्लाळनी केलेलं आहे, हे एक महत्वाचं आहे. आणि मुंबई सारखं बंदर आपल्याकडे हवं
हा प्रागतिक दृष्टिकोन हा संभाजीराजांचा होता. आणि म्हणून त्यांनी त्यावेळेचा मुंबईचा गव्हर्नर केजवीन याच्याकडून 1684 बीरवाडी नावाचा जो किल्ला आहे रायगड जिल्ह्यामध्ये आमच्या, त्या ठिकाणी एक ऍग्रीमेंट केलं, करार केला. आणि ते 10-11 पानाचा करार आज इतिहासात उपलब्ध आहे. त्यानुसार जवळपास 80,000 पॅगोडा रक्कम ठरलेली होती. म्हणजे अग्रीमेंट झालेलं होतं, त्याचं फक्त एक्झिक्युशन व्हायचं होतं. तेवढ्यात सुरतेचे इंग्रज फार शहाणे होते. त्यांनी मुंबईकरांना सांगितलं, अरे असली गलती करू नका, जर मुंबई बेट संभाजीच्या ताब्यात तुम्ही दिलं तर संपूर्ण हिंदुस्थानचा पश्चिम किनारा त्यांच्या ताब्यात जाईल. आणि एकदा तर असं होतं की वसई विरार पासून गोव्यापर्यंत अनेक बंदरं संभाजी महाराजांनी जाळलेली आहेत. आणि संभाजी महाराजांनी बोटीचे कारखाने सुद्धा काढलेले आहेत. चेऊल हे गाव रत्नागिरी आपल्या अलिबाग जवळचं जे आहे ते खूप मोठं गाव होतं. अलिबाग नव्हतं जवळजवळ असं, ती अलीची एक मळा होता तो. पुण्यापेक्षा मोठं चेऊल होतं, धाकटं चेऊल आणि मोठं चेऊल. तर तिथे संभाजी महाराजांचं काम किंवा जंजिरा जिंकण्यासाठी त्यांनी केलेला प्रयोग, जंजिरा सारखा किल्ला जो आपल्या वडिलांना 5-6 वेळा स्वारी करून सुद्धा मिळवता आला नाही, तो मला मिळवायचा आहे. म्हणून त्यांनी जवळजवळ 800 मीटरची एक दगडाचा पत्थराचा सेतू बांधलेला होता. आणि असा प्रयोग जगाच्या इतिहासात जवळपास 2000 वर्षानंतर, म्हणजे अलेक्झांडर द ग्रेटनी तसा एकदा प्रयोग केलेला होता, तसा सागरात सेतू बांधायचा प्रयोग संभाजीराजांनी केला. औरंगजेब लवकर आल्यामुळं त्यांना ते काम सोडून बाजूला जावं लागलं. धार्मिक दृष्टिकोन सुद्धा त्यांचा उपकारक होता. देहू आणि आळंदीवरून ज्या पालख्या पंढरीला निघतात त्याला पहिलं राजकीय संरक्षण जर कोणी दिलं असेल तर संभाजीराजांनी दिलेलं आहे. आणि स्त्रियांच्या बाबतीत एवढा निकोप राजा होता. बाया बापड्यांच्या नावानं दुर्दैवानं संभाजीराजांना बदनाम केलं जातं, परंतु आपल्या येसूबाई साहेबांना स्त्री राधनी जयती असा शिक्का, असा किताब देऊन, स्त्रीच्या हाती रायगडाचा कारभार देऊन वरच्या पायरीवर स्त्री जातीला बसवण्याचं त्या काळात महान कार्य हे संभाजीराजांनी केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं संभाजी राजांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक कंगोरे आहेत की ज्याचा यापुढेही अभ्यास व्हायला पाहिजे. अजून खूप कागदपत्र आहेत जी खोलात जाऊन अभ्यासली पाहिजेत. सर, मी तुमचा खूप खूप आभारी आहे. वेळेची मर्यादा आहे, परंतु एवढ्या कमी वेळेमध्ये सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचं जे विश्लेषण तुम्ही केलंय ते विश्लेषण काय सांगतं, तर छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील आणि त्यानंतर सुद्धा महत्वाचे इतिहासकालीन व्यक्ती असतील, या सगळ्यामध्ये गुणांचा समुच्चय होताच होता, पण जनतेप्रती त्यांची जी भावना होती ती किती अतिउच्च होती. आपल्याकडे अडचण एवढी झालेली आहे की त्या महानीय व्यक्तींना आपण माणसं म्हणून न बघता, मनुष्य म्हणून न बघता त्यांना आता हळूहळू देवत्व देत चाललेलो. आणि ते देवत्व दिल्यामुळं त्यांच्या अवतीभोवती मनुष्य म्हणून ज्या घडलेल्या घटना आहेत त्याचा उहापोह करून, त्यातल्या चुका टाळून महाराष्ट्र पुढं कसा जाऊ शकतो हे आपल्याला बघायचंच नाहीये. पण म्हणूनच श्री विश्वास पाटील यांनी आता आपल्या समोर ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांचं रेखाटन केलंय ते रेखाटन एवढंच सांगतं की महाराष्ट्राची पुढची वाटचाल ही छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यांनी घालून दिलेल्या वाटचालीतनच व्हायला हवी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाच्याच पार्श्वभूमीवरती व्हायला हवी. परंतु ती आता होते की नाही हे तुम्हीच ठरवा. सर, थँक्यू सो मच. खूप खूप आभारी आहे मी तुमचा. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी. धन्यवाद.